हॅलो, धन्यवाद कृष्णा. किती काम करणार ना तू. पाठवत नाहीत. अक्षरशः झोप आले त्यांना बांधून ठेवलंय, घरी पाठवत नाहीत. पहिला चेंडू आपण पाहतोय, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे आणि पहिल्या चेंडूवरती पहिला झटका. मनोज हा गोलंदाज आपण पाहतोय. अक्षय झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं बदल, पहिला फलंदाज मार्गस्थ आणि पहिल्या फलंदाजी झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1. मिथुन दादा रँक नंबर 1 असतो. गेला डावखरे. आता फलंदाज आपण पाहतो मैदानावरती सज्ज झालाय. नवीन फलंदाज रोनित ते आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. वाईट चेंडू, स्वेर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव. धावसंख्या या ठिकाणी ओपन होते. 1-1 या आकड्यावरती. एक गडी बाद, एक धाव, एक चेंडू, सर्व 1-1. एक कृष्णा सुरेख फटका. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, यांच्या हातातून जेल ड्रॉप. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. आलेला चौकार. नेहमीच म्हणायचा, क्षेत्ररक्षण करशील खराब, तुझ्या स्वप्नामधील रती अशोक शराब. ताम टाकल्या तुझा भांग पडतो आणि बाहेर भेट. गोलंदाज म्हणेल त्याला तुझा घाम काढतो. बघा या ठिकाणी पाहतो जखमेवरती नमक असेल का. इथे क्षेत्ररक्षक तैनात कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. कितनी बार तेरा चलेगा बल्ला, घुमेगी मेरी गेंद, बल्लेबाज बॅक टू पवेलियन. झटका क्रमांक 2. बाद झाला. 5 धावा, 2 फलंदाज बाद. आज असं पाहतो ना, वर रजनी स्पर्धा चालू आहे, लाईट आहे, सर्व काय जसं आपण पाहतो. एक संदेश पाटील आणि अभि आपण पाहतोय अजूनही मैदानावरती आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती 2 फलंदाज मार्गस्थ. 5 धावा, 1 खराब चेंडू होता वाईटचा. मिसफील्डचा चौकार आला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मनोज लेफ्ट हँड राऊंड स्लो आर चेंडू आपण पाहिला. पडल्यानंतर काहीसा उचली घेतली आहे. एसटीच्या हातामध्ये चेंडू स्लो आर. अफलातून गोलंदाजी. 12 प्लेयर खुश आहे. तो म्हणतो असे चेंडू रोज टाकतो. ते झेल ड्रॉप प्रयत्न केले होते या ठिकाणी.
एकदम या ठिकाणी पाहतोय आणि तो नावं ज्या पद्धतीने सांगतोय ती नावं आम्ही घेऊ शकत नाही. अनेक चमत्कारी नावं सांगतो तो खेळाडूची. बारो प्लेअर हुशार आहे, त्याने नाव लय भारी सांगितले. हा, तो म्हणतो पप्पा आहे काहीच बोलू नका, रोज टाकतात बोलतो असेच बॉल. त्यामुळे तो पण बोलतो मी असाचे पप्पाने टाकलेला बॉल. मनोज चांगला चेंडू, जोरदार अपील केले. पंचांकडे पाहतो, अपील या ठिकाणी केली जाते. मनोजची अफलातून गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. मनोजने 6 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट प्राप्त केलेत. लाजवाब कामगिरी आपण पाहतो. 3 षटकाचा सामना, त्यामधील पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो पहाट होत चालली ना. हा पहाटेचा गारवा असतोय, साखर झोपेमध्ये असतात आणि पहाटे केलेलं कार्य खूप सुरेख असतं म्हटलं जातंय. रात्रभर सैतानं जागतात असं मी ऐकलंय. नाही, पाटील हातबल होत असताना धावा बनवायचे, धावा उभ्या करायचे, अपोजिट संघासमोर आव्हान ठेवायचंय. त्यासाठी प्रत्येक चेंडूवरती धावेने गरजेची आहे.
7 धावा 4 फलंदाज आपण पाहतोय. इथे सूर्यफटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मनोज फक्त चेंडूकडे पाहत बसता. चेंडू आउट ऑफ पार्क. बेगेट 6 धावांसाठी आलाय. हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. 6 धावा आणि 6 धावेने आपण पाहतो स्कोरकडे अग्रेसर होतोय. जाऊन पोहोचली ती 13 आणि फलंदाज सांगतो गोलंदाज आम्ही 13 घ्यावं कारण 13 धावा आपण पाहतो. या षटकातील शेवटचा चेंडू संदेश पाटील खऱ्या अर्थाने संधी भेटली. आता 2 चेंडू 6 धावा. हा षटकार पहिला एक चेंडू निर्धाव खेळताना दिसला होता. तो डावखुरी आताचा संदेश आपण पाहतो. पुन्हा एकदा सज्ज सामना करील अक्षयच्या पुढच्या चेंडूचा. पुन्हा एकदा सांगितलं टाइम झालाय, मिडल झालाय. इथे परफेक्ट शॉट त्याला म्हटलं जाईल. चेंडू जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क. बेगेट हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. उठवायचे आता सकाळ सकाळ सर्वांना. बघा संदेश पाटील म्हटलं गेलं तर शाहीर बैलाचे मालक आहेत. अरे शर्तीवाल्यांचा नाद नाही करायचा बाबा. शर्ती म्हटलं गेलं तर आता काही आपण पाहतोय. शर्ती बघितलं गेलं बहुतेक बैल घाटावरचे असतात पण स्टेटस माझ्या गावचा असतो. नाद केला पण वाया नाही गेला. ज्याला नाडी पण बांधता नाही तो पण नाद केला पण वाया नाही गेला. कशी जिरवली आजकाल एक त्याचा स्टेटस आज झालं उद्या बघू. बारी बारी सबकी बारी लगेच टॉपचा हत्यार. आणि याचा लगेच कशी जिरवली. आणि आपले स्टेटस फोटो असतात पण मी शर्तींना पाहिलं गेलं स्टेटस लय भारी असतात. वाढदिवसानिमित्ताने बिनजोड शर्यत आपण पाहतो. आमच्या राजेश सर असतात जेव्हा सुट्टी असते ना ते जरूर शर्ती पाहायला जातात. 19 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. 4 विकेट पाहतो. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू आपण पाहतो शेवटचे असतील. हे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील. आतापर्यंत संदेश पाटीलने कमबॅक करून दिले. धावा होत्या होत तर धावा या ठिकाणी बनवून दिल्यात. स्ट्राईकला तो आदित्य. दोन्ही डावकर आता जे फलंदाज आपण पाहतो मैदानावरती. इथे अपरेश पाहिले गेली. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला जरूर. सुंदर स्टॉप आपण पाहतो. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. एक धाव घेतलेले एका धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. नक्कीच गोहे चिंचोली संघाला देखील हेच हवं होतं की कसं संदेश पाटील जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहील. कारण मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं बॅक टू बॅक ते 2 षटकार खेचले होते. अप्रतिम होते. जसं की आपण उल्लेख केला की पाऊस पडून गेल्यानंतर जो बॉलिंग टीमला जो बेनिफिट मिळतोय त्यांच्या नाकावर टिचून ते षटकार होते. तो जरूर जरूर आपण पाहतोय कारण ते गोलंदाज चमकत असताना केलेली फलंदाजी खूप महत्वाची असेल. इथे पुन्हा एकदा टॉस केला चेंडू. बराच का चेंडू आपण पाहतो स्प्रिंगचा बावला जसा फिरला जातो आहे तसा फलंदाज जागच्या की फिरला गेला. शतरक्षक पोहोचला त्या ठिकाणी. या दरम्यान आपण पाहतो 2 धावा घेतल्या गेल्यात आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. 22 धावा 4 फलंदाज बाद 2 षटक 2 चेंडू 3 षटकांचा सामना आपण पाहायला गेला. याच पद्धतीने केले तर धावसंख्या 28+ होऊ शकतात. आदित्य 2 चेंडू 2 वरती आणि संदेश पाटील 4 चेंडू 14 या आकड्यावरती गेलतो आहे. नीरज ज्याने आतापर्यंत आपण पाहतो 2 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात तो अजूनही सज्ज. इथे फुल लेन चेंडू फुलटा चेंडू घेतला. खेचला चेंडूला विकेट मध्ये पाठवला. चेंडू सीधा पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावेसाठी येतो अफलातून हा माल्टेड षटकार. टिक फॉर टॅक. नक्कीच जशाच तसं उत्तर देतोय संदेश पाटील. खरं तर मागच्या काही दिवसांमध्ये इंजुरीमुळे बॅकफुटवर राहिलेला संदेश पाटील त्यामुळे गोहे चिंचोली संघ देखील बॅकफुटवर होता. संदेश पाटील जसा फॉर्म मध्ये येतो तसं संघाला एक नव संजीवनी मिळते प्रत्येक वेळी. आपण पाहतो बघा या अगोदरच्या मॅच मध्ये पण अमोल भोईर बाद झाला. त्यानंतर राजेंद्र भोईरच्या खांद्यावरती जिम्मेदारी आली पण इतर फलंदाजांनी साथ दिली नाही. जी धावसंख्या बनवणार होती ती पाहिजे होती तो स्कोर कार्ड उभा राहू शकला नाही. त्याच्यामुळे एक एक खेळाडू खूप महत्वाचा असतो.
इथे सुरेख फटका पुन्हा एकदा पाहतोय. हा फटका पाहिला गेला तर आपण या फटक्याचा जो विचार केला, अशा प्रकारची फलंदाजी आपण नेहमीच मॅक्सिमल आपण पाहतो या पद्धतीने फटकेबाजी करत असतो. पीटर आपण पाहिलं, पीटरसनने अशा प्रकारे फटकेबाजी केलेली आहे. आणि आता सध्या भारतीय संघामध्ये तर अशा प्रकारे पाहिलं गेलं तर डावखुरे आताचा रिषभ पण ज्या पद्धतीने फलंदाजी करत असतोय, आपण त्याच पद्धतीने हा फलंदाज पाहतो. संदेश पाटील अफलातून कामगिरी करतोय. धावसंख्या स्कोर कार्ड नेऊन ठेवले ती 28 या आकड्यावरती. सर म्हणूनच तर याला आपण नाव दिलं होतं खालापूरचा डेव्हिड वॉर्नर. ज्या पद्धतीने तो खेळ करतोय. 28 34 षटकार आला. आणखीन एक षटकार आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावरती. संदेश पाटील 7 चेंडू आणि 32 या आकड्यावरती गेलो. अफलातून कामगिरी आपण पाहतोय. कारण आमचे कृष्णदादा 2-2 काम करतात. इकडे मायक्रोफोन वरती पण आहेत, ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पण आहेत. 40 जाऊ आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. आणि आम्ही पाहतोय 6 बॉल 6 सिक्स. तर आता तो एकच चेंडू राहिलाय. संदेश पाटीलला आपण पाहतोय. जरूर आपण पाहिलं गेलं आता एकच बॉल बाकी आहेत. लगातार 3 षटकार तर जरूर पाहिले गेले आपण. आणि या इनिंगचा एकच चेंडू आहे. आणि इथे पाहतो पुन्हा एकदा चेंडू फिरवलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. रन बिल्टिलचा आलेला बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक चौथा षटकार. 8 चेंडू 38 धाव्यावरती. नाबाद 475च्या अनुपात 475 या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या. जिथे धावा येत नव्हत्या पण गोलंदाजांनी टाकलेले सर्व फुल लेंथचा चेंडू, फुल टॉस चेंडूला खऱ्या अर्थाने दिशा देत असताना एक सुरेख कामगिरी केली आणि धावसंख्या स्कोर कार्ड नेऊन ठेवला. तो स्कोर कार्ड आपण पाहतोय 46. नक्कीच 8 चेंडूंचा सामना केला आणि त्याच्यामध्ये देखील 6 षटकार होते. त्यामुळे टाळ्या तर वाजल्या पाहिजे त्या फलंदाजासाठी. अप्रतिम अप्रतिम. आपण जसं वर्णन करतोय सर की 3 षटकांची मॅच होती, बॉलर सपोर्टिव्ह विकेट होती आणि त्यानंतर जसं काही फासे पलटलेत ह्या इनिंग मध्ये, लाजवाब. अफलातून संदेश आपण पाहतोय. पाटील ज्या पद्धतीने केला आणि खऱ्या अर्थाने पाहतोय सर्वांकडून शुभकामना आले, त्याच्यासाठी शुभेच्छा आल्यात. कारण त्याच्या माध्यमातून तो खेळ पाहिला गेला. पहिला षटकार आपण पाहिला जो आपण पाहिला गेला डीप मिड विकेट रिझर्व मध्ये जे चेंडू जाऊन पोहोचला होता षटकार होता. त्यानंतर आपण पाहतो दुसरा षटकार आपण पाहिला गेला तो पुन्हा एकदा त्याच दिशेने थोडासा वाईडिश होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये तो चेंडू ढकलला गेला. तिथे तो षटकार आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण पाहिला गेला तिसरा षटकारचा विचार केला तर समोर टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूला आपण पाहतो फुल लेनचा चेंडू. युवराज सिंगची आठवण करून देणारा हा तिसरा षटकार होता. त्यानंतर आपण पाहतो चौथा षटकार जर विचार केला तोही पुन्हा सरसरळा होता आणि खऱ्या अर्थाने पाहिलं स्वतःला झोकून दिलं आणि तो चेंडू ढकलला होता. क्षेत्ररक्षकाची थोडी मिसमिल होती आणि तो षटकार आपण पाहिला होता. एक 5वा षटकार आपण त्याचा पाहिला गेला तो त्याच्या बॅट मधून आला होता. तो षटकार पाहिला समोर गेला. पुन्हा एकदा आपण पाहतो शफल झाला आणि चेंडूला ऑन साईडला फिरवलं. तिथं तो षटकार होता. आणि 6वा षटकार जर त्याचा पाहिला गेला तर एक खराब चेंडू फुल लेन चेंडू होता आणि तो चेंडू फिरवला आणि बॅकवर्ड स्क्वेअर रिझन पंचांच्या टोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार्क. रस मिल्टीचा इथे षटकार तो आला होता. अशा प्रकारचे 6 षटकार आपण या ठिकाणी पाहतो. या 6 षटकाराने ची धावसंख्या थांबली होती आपण पाहतो पहिल्या 9 चेंडू मध्ये आणि त्यानंतर धावसंख्या आपण पाहतो उर्वरित 9 चेंडू मध्ये या 6 षटकाराने ती जाऊन पोहोचली 46 या आकड्यावरती. 47 धावांचं लक्ष्य विजयासाठी.
मेजबानी असणारे स्ट्राईकला ओमकार, गोलंदाजी मार्क वरती अक्षय पाटील, म्हणजे अक्षय टू आकाश पाटील, आकाश टू अक्षय, हा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर जसे की आपण बघितलं की रात्रीमुळे जी मरगळ आलेली ती झटकण्याचं काम ह्या इनिंगने केले. नाही, जरूर असं वाटलं होतं मैदानात स्कोर होणार नाही, पण या संदेश पाटीलची लगावलेली 6 षटकार आणि इतर फलंदाजांना पण ताकद निर्माण झाली. आता इथे संदेश पाटील मारू शकतो तर आपण का नाही. गोलंदाजी आपण पाहतो आकाश पाटील कोणत्या प्रकारची काय केलेली या टप्प्यावरती पहिल्या चेंडू फेकला बीट केला, फलंदाज निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लगातार आपण पाहतो चांगली गोलंदाजी करत असताना निर्धाव चेंडूचा भरणा या ठिकाणी पाहतोय. धावांचा पाठलाग करायचा आहे तर प्रत्येक चेंडूवरती धाव बनवायची आणि धाव करावी लागणार आहे. इथे लगातार निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो, घातक ठरू शकतात आपण पाहतोय. फलंदाजी करणाऱ्या सावली संघाला चांगला फटका ग्राउंड लेवलने आपण पाहतो. जमिनीला घासत बसत चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आलेला बेहतरीन चौकार आपण पाहतोय. लॉंगन झोन मध्ये चांगले प्रयत्न होते, त्याच्या हवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला. अक्षयचा पुढचा हा चेंडू आपण पाहतो उडवलाय. आकाश कमबॅक करून देतो पुन्हा एकदा चांगल्या फटक्यानंतर एक चौकार खाल्ल्यानंतर आपण विकेट प्राप्त करतोय. फटका क्रमांक पहिला दिला गेलाय सबोली संघाला. आपण स्क्रीनवरती पाहू शकता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे आपण पाहिलं गेलं, रिप्ले पाहिलं गेलं आणि तिथे सुरेख झेल आपण पाहतो त्या ठिकाणी टिपला जातोय. तो का आपण वनडाऊनला पाहतो संघ कर्णधार जीवन याला आपण या ठिकाणी पाहतोय. आकाश पाटील 5वा चेंडू घेऊन येतोय. स्टेप आउट केलं, थोडं सफल झाला आणि चेंडू भिरकावून दिला, कट केला चेंडूला. शॉर्ट टर्नमेंट मध्ये शतरक्षक आहे, थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहिला, ते जाऊन रूपांतर आपण पाहतोय. 2 धावे मध्ये आपण पाहतो रूपांतर झाला. 37 धावांचा पाठला करत असताना या 6 धावा आपण पाहतो 5 चेंडू मध्ये 1 फलंदाज बाद. अजूनही आपण विचार केला 13 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. वाईट चेंडू अतिरिक्त धावा आपण पाहतो वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी. इथे आपण पाहतोय शतरक्षक होता, 1 धाव पूर्ण, दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न. चलिए यहाँ से 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जाता है यहाँ से 9 रन. देखिए यहाँ से 9 रन आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागले गेले. 37 धावांचा गरज असताना या 9 धाव आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज, म्हणजे प्रति षटक आपण पाहिलं गेलं
19 धावा आपण पाहतो प्रत्येक षटकामध्ये बनवाव्या लागतील. म्हणजे आपण जर विचार केला सर 12 चेंडूमध्ये 6 षटकार बनवावे लागतील, करावे लागतील. आपण पाहिलं गेलं जे अक्षयने खऱ्या अर्थाने पाहतोय एक षटकामध्ये 13 धावा करून एक विकेट प्राप्त केला होता. आणि इथे विचार केला जे नीरजने ते षटक फेकलं होतं त्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. म्हणजे 2 षटकांचा विचार केला का तिथे 40 धावा आल्या होत्या. आणि आता तोच विचार करावा लागेल उर्वरित 2 षटकामध्ये 2 धावा कमी आहेत त्या. म्हणजे त्यांनी जर 40 बनवल्यात तुम्हाला 38 बनवायचे आहेत. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आज क्रिकेटमध्ये पाऊस पण पडला आणि अनिल कोहली सर म्हणाले होते जरी 41च्या मॅचेस संपत असतील पण थोडंसं दुःख असेल प्रत्येकाला कारण स्पर्धा समाप्त होते आणि सर्वात जास्त दुःख माझ्या वरुण देवाला झाले. भिजवलं सर्वांना त्यांना कारण अक्षरशः 40+ खेळाडू घरी गेले होते आणि रडायला कोणच उरलं नव्हतं. मग आता सर्वांना भिजवायला पाहिजे. वरून राजा आला ठिजेवाला आमचा गेला पण सोबत आमचा बाबूशा गेला आणि बाबूशा पण गेला तो सोबत पाऊस घेऊन गेला. इथे पंचगड अशाभूत नजरेने पाहत बसला. बाद होतो फलंदाज धावाच्या स्वरूपात आपण पाहतो विकेटचं पतन या ठिकाणी पाहिलं गेलं. नऊ धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती येत. 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही विचार केला तर 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. आता रिक्वायर्ड रेट वाढला 25+33 आपण पाहतो रिक्वायर्ड जाऊन पोहोचलाय.
डायलॉग मारला असता तर चालला असता. बालारामजी गायकवाड घरी पोहोचले नानोसेला. बारा धावा स्कोर कार्ड वरती अजूनही आपण पाहतोय. चांगला चेंडू, डॉट चेंडू या ठिकाणी पाहिला जो निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या षटकातील 5 चेंडू झालेत आणि धावसंख्या स्कोर कार्ड 12. 7 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. चिमुकला गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. सीधा पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय पालीपर्ली रोड वरती. 6 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती जोडले जातील. धावसंख्या अजूनही 29 बनवायची. 4 चेंडू मध्ये 29 धावा. 4 चेंडू आणि फक्त 29 धावेची गरज. चांगला फटका. संदेश पाटीलला उत्तर देत असताना तू जर मारू शकतो तर तुला का नाही आम्ही मारू शकत हे दाखवत असताना टिक फॉर टॅक. वेट का जवाब पत्थर से ठोक डाला. इथे पुन्हा एकदा पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. हाय यूज हँड्स अप ब्युटिफुल सिक्सर. अफलातून आपण पाहतोय. आता उर्वरित चेंडू शिल्लक येते 2 धावा बनवायच्या त्या. तुम्हा आम्हा सर्व लडका आकडा 1-7-17 काही होऊ शकतो दादा. एक चेंडू 11 धावा होताना पाहायला गेल्यात. एक चेंडू 9 धावा होताना पाहायला गेल्यात. 2 चेंडू 17 आहेत. वाईट चेंडू बिग डिसिजन. पंच आरेश यांनी 2 समांतर केले. पहाटेची वेल आणि कवायत प्रकार सादर. वाईट चेंडू आणि 16 धावा. आणि आमचे या स्पर्धेचे आयोजक मिथून दादा आम्हाला सांगतात आरेशने हाच वाईट डोकं टेकून वरती 2 पाय समांतर करून दिले तर 1100 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी. प्रयत्न जरूर केले होते आणि इथे आपण पाहतो विजयी झालाय तो म्हणजे चे हनुमान गोवे चिंचोली संघ. बघा गोवे चिंचोली विचार केला पहिल्या षटकात धावा नव्हत्या. उर्वरित 2 षटकामध्ये पाहतो 40 धावा आल्या
आणि इथे विचार केला. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. आणि हा जरूर हिरो मॅन ऑफ द